नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉइंट पुणे. जबलपूर हायकोर्टचा जो इंदोर बेंच आहे त्यांनी काल मान्य उच्च न्यायालयाने 75 विद्यार्थ्यांची रिनीट घ्या असा आदेश NTA ला दिला होता. त्याच्यानंतर काल परत एक सुनावणी झाली आणि भरपूर विद्यार्थ्यांनी परत पिटिशन दाखल केले. 75 विद्यार्थ्यांना रिनीटचा आदेश याच्यासाठी देण्यात आला होता कारण की ते नीट रिझल्टच्या आधी, आन्सर की डिक्लेअर व्हायच्या आधी कोर्टात गेले होते म्हणून. आणि त्या कारणाने भरपूर परत विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी या लाईट मुळे आलेल्या इश्यूमुळे अफेक्ट झाले होते अशा पण विद्यार्थ्यांनी रिनीटची याचिका तिथे दाखल केली. अशामुळे आता या निर्णयावर NTA परत इंदोर हायकोर्टकडे गेलाय आणि सेकंड बेंचला त्यांनी एक पिटिशन दाखल केलंय की एवढ्या विद्यार्थ्यांची रिनीट घेणं शक्य नाही, म्हणून त्या प्रोसेसवर आता स्टे आलेला आहे. म्हणजे जे काल आपण अपडेट दिला होता की रिनीट होणार आहे, ती रिनीट आता होणार नसून याच्या संदर्भातील पुढची सुनावणी ही 10 जुलैला होणार आहे. 10 जुलैला काय निर्णय येईल, विद्यार्थ्यांकडे निर्णय येईल किंवा NTA जिंकेल, हे दोनपैकी काही एक झालं तरी काउन्सिलिंग मध्ये नक्की वेळ होणार आहे. आता काउन्सिलिंगला किती दिवस नक्की वेळ होईल तर याचा आज अंदाज येत नाही. 10 तारखेला आपण जशी मान्य उच्च न्यायालयाचे जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा आपण तसं गाईड करू. बरेच विद्यार्थ्यांचं असंही या केसमध्ये म्हणणं आहे की आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, त्यामुळे अजून थोडासा वेळ लागू शकतो. विद्यार्थी आणि पालकांना महत्वाची सूचना आहे की बिलकुल पॅनिक व्हायचं नाही आहे. आपलं डॉक्युमेंटेशन पार्ट व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि बेसिक रजिस्ट्रेशन करण्यासाठी जी माहिती द्यावी लागते ती माहिती चाणक्य ऑफिसमध्ये नेऊन द्यायची आहे. त्याच्यानंतरचं सगळ्यात महत्वाचा आजचा अपडेट आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये BVSC डेअरी टेक्नॉलॉजी आणि तिसरं फॉरेस्ट्री या 3 कोर्सेससाठी MAFFCU म्हणजे MAPSU कडून जी काउन्सिलिंग प्रक्रिया होते पशुवैद्यकीय, दुग्ध तंत्रज्ञान, मत्स्य विज्ञानसाठी, ते आजपासून सुरू झालेली आहे आणि शेवटची तारीख जी आहे त्याची 12 तारीख असणार आहे. महाराष्ट्रामध्ये व्हेटरनरी सायन्सचे फक्त 6 कॉलेजेस आहे. 6 कॉलेजपैकी 5 मागील वर्षापर्यंत होते. अगदी या वर्षी एक नवीन अकोल्याला PDKV अंतर्गत एक कॉलेज आला. असे 6 कॉलेजेस आहेत, 2 मराठवाडा रिजन मध्ये, 2 विदर्भ रिजन मध्ये आणि 2 रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये. व्हेटरनरी सायन्स मध्ये अजून सुद्धा जुन्या प्रकारे काउन्सिलिंग होते. उदाहरणार्थ व्हेटरनरी सायन्सच्या एखाद्या कॉलेजला जर 100 जागा असतील तर त्या 100 जागा 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेल्या असतात. 30% हा स्टेट कोटा असतो आणि 70% हा रिजनल कोटा असतो. रिजनल कोटा आणि स्टेट कोटा तर काय तर महाराष्ट्र हा 3 पार्ट मध्ये व्हेटरनरी सायन्स मध्ये डिवाइड केलेला आहे. एक विदर्भ, एक रेस्ट ऑफ महाराष्ट्र आणि एक मराठवाडा. विदर्भातला विद्यार्थी असेल तर त्याला नागपूर आणि अकोल्याच्या कॉलेजमध्ये 70% जागा राखीव असतात आणि त्याच विदर्भाच्या विद्यार्थ्याला अदर दॅन विदर्भ म्हणजे रेस्ट ऑफ महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा ठिकाणी 30% जागा राखीव असतात. तर व्हेटरनरी मध्ये अजूनही 30-70% रिजनल आणि स्टेट कोटा आहे. 30-70% स्टेट आणि रिजनल कोट्याचे कट ऑफ तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असतील. याच्यामध्ये आपण हे कट ऑफ मार्क्स वाईज आणि स्टेट रँक वाईज दिलेले आहे. याच्यात ऑल इंडिया रँकचा उल्लेख नाही आहे. बरेच विद्यार्थ्यांना याचा ऑल इंडिया रँक वाईज कट ऑफ पाहिजे असतील तर ऑफिस नंबरवर संपर्क करायचा आहे. अशीच माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉइंटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.